नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवरती। 5 मेला नीट यूजीची एक्झाम आहे। ऍडमिट कार्ड आणखी आलं नाही। ऍडमिट कार्ड 1 किंवा 2 तारखेला येईल। ऍडमिट कार्ड आल्याबरोबर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती आपण ते लिंक शेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येईल। आतापर्यंत ज्याही विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही त्यांनी ते जॉईन करून घ्या। त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथून जाऊन तुम्ही ते व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता। ऍडमिशनची जी पहिली स्टेप असते ती असते डॉक्युमेंट्सची। तर आपल्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ऍडमिशनसाठी त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर आता जे ऍडमिट कार्ड येणार आहे ते सुद्धा एक महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे। तर टोटल 27 डॉक्युमेंट आहेत। हे जे 27 डॉक्युमेंट्सची जी यादी आहे ती मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला पण शेअर करणार आहे। हे 27 जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला एखादं कॉलेज ज्यावेळेस अलॉटमेंट होईल आणि रिपोर्टिंगच्या वेळेस तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतील तिथपर्यंतची ही यादी आहे। तर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला काउन्सिलिंगच्या वेळेस लागतील ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी, तर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला रिपोर्टिंगच्या वेळेस लागतील आणि त्या विद्यार्थ्याच्या कॅटेगरीनुसार त्याला ते डॉक्युमेंट्स लागू होतील। काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते मी तुम्हाला हायलाइट करून सांगतो। बाकी जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जी लिस्ट शेअर करेन तिथून तुम्ही बघू शकता। सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट। ज्याही विद्यार्थ्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट नाही त्या विद्यार्थ्याला आपली जी महाराष्ट्रातली 85% ची काउन्सिलिंग आहे त्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करता येत नाही, कारण ही काउन्सिलिंग फक्त डोमिसाइल विद्यार्थ्यांसाठीच असते महाराष्ट्रातल्या। त्याचबरोबर जेही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत SC ST OBC जे काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही तुम्हाला तयार ठेवायचे आहेत। SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर त्यांना स्टेट काउन्सिलिंग मधून पार्टिसिपेट करत असताना ओपन मधूनच पार्टिसिपेट करावं लागतं, त्यांना त्यांच्या कॅटेगरी मधून पार्टिसिपेट करता येत नाही। हा जर ऑल इंडिया लेवलच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलं MCC किंवा EECC तर तिथे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता पडत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बनवून घ्या। त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना आउट ऑफ महाराष्ट्र ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025 पर्यंत बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर NCL सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट VJ NT1 NT2 NT3 OBC त्यानंतर SBC या सगळ्या कॅटेगरीला NCL सर्टिफिकेट लागतं, ते सुद्धा व्हॅलिड अप टू 2025 पर्यंत तुम्हाला बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही ज्या कॉलेजमधून 12वी पास आउट झाला तिथून तुम्हाला ते इझिली मिळू शकतं। त्यानंतर तुमचं आधार कार्ड सुद्धा एक महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे। त्यानंतर तुम्ही नीट यूजीचा जो ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे ते सुद्धा एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। 10वीचं मार्कशीट 10वीची सनद त्यालाच आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो। 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट त्यालाच आपण सनद म्हणतो, हे सुद्धा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत। त्यानंतर नीट यूजीचा रिझल्ट जे आहे मार्कशीट ते सुद्धा एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। तुमच्याजवळ जर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असेल तर त्याला सुद्धा तुम्ही अपडेट करून घ्यावं। बऱ्याच विद्यार्थ्यांनी अपडेट केलं असेल किंवा अपडेट केलं नसेल। त्यानंतर जेही विद्यार्थी रिपीट करणार आहेत त्यांनी गॅप सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे, किंवा जेही विद्यार्थी अगोदर 12वी पास आउट झाले होते किंवा डबल नीटची एक्झाम देत आहेत त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी गॅप सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे। आणखी जर तुम्हाला डॉक्युमेंट्स बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।